महाराष्ट्रातले कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात? जे पदार्थ 2 तुम्हाला लाइक कधीही दिले तरी तुम्ही ते खाल? म्हणजे झुणका भाकर कधीही खाऊ शकतो आणि मटण भाकरी. महाराष्ट्र खाद्यसंस्कृती जर झालीच, त्या व्यतिरिक्त तर महाराष्ट्रातली कोणती 2 शहरं आहेत जी तुम्हाला आवडतात? मुंबई सगळ्यात जास्त आवडतं आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं बरीच शहरं मला खूप आवडतात, खूप जवळची आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद इथे फिरत असतो मी. पण मला महाराष्ट्रात जिथे-जिथे म्हणून जंगल आहे ना, त्या जंगलात फिरायला खूप आवडतं. म्हणजे मी जर या क्षेत्रात नसतो तर कदाचित जंगलात सापडलो असतो. सो नागझिरा असेल, ताडोबा असेल, पेंच असेल किंवा अशा जिथे-जिथे म्हणून जंगलं आहेत ना, तिथे फिरायला मला खूप आवडतं. ओके. सर तुम्ही प्रेक्षकांना नेमकं काय सांगाल? आपण एन-डी-टी-व्ही मराठीच्या या ग्रँड इव्हेंटमध्ये आला आहात. प्रेक्षकांना नेमक्या कशा शुभेच्छा द्याल? खरं सांगायचं झालं तर यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि याचा सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे. पण त्याचबरोबर आपली जबाबदारी आहे. आपण मराठी माणसाशी मराठीतूनच संवाद साधला पाहिजे. मराठी माणसाला मोबाईल वापरणं आता खूप सोपं झालं आहे. प्रत्येकाचा मोबाईल अत्यंत प्रगल्भ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये टाईप करण्याचा ऑप्शन आहे. तर आपण मराठी संदेशसुद्धा देवनागरीमध्ये टाईप करूया, कारण देवनागरीसारखी इतकी देखणी लिपी मराठी भाषेला लाभलेली आहे. तर मराठी वाचूया, मराठी बोलूया, मराठी नाटक, मराठी चित्रपट पाहूया आणि मराठी माणसानं मराठी माणसाशी मराठीतूनच संवाद साधूया. सर तुमचा आजचा लूक एकदम सिंपल आणि सोबर आहे. याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? माझ्या मुलीला. अरे वाह! खूप कारण सुंदर. मी कुठल्या फंक्शनला कुठले कपडे परिधान करावे माझी मुलगी चांगल्या प्रकारे सांगते, त्यामुळे मी तिलाच विचारतो. तर आज पहिलंच वर्ष असल्यामुळे मी ठरवलं होतं की आत्ताचा माहोल बघता आणि जरा मोकळं ढाकं राहावं म्हणून असं आहे.